नमस्कार मित्रांनो. भारतात क्रिकेट आवडत नाही असा माणूस दुर्मिळच. राष्ट्रीय खेळ हॉकी असला तरी क्रिकेट म्हणजे जीव की प्राण समजला जातो. अशा या खेळाचा इतिहास आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. क्रिकेटचा खेळ हा 16व्या शतकाच्या शेवटी इंग्लंडमध्ये सुरू झाला असे म्हणले जाते. 18व्या शतकापर्यंत हा खेळ इंग्लंडमध्ये चांगल्या प्रकारे रुजला आणि 19 आणि 20व्या शतकामध्ये पूर्ण जगामध्ये याचा विकास आणि प्रसार झाला. क्रिकेटची निर्मिती इंग्लंडमधील सॅक्सन किंवा नॉर्मन काळात वेल्डमध्ये राहणाऱ्या मुलांनी केली होती असे म्हणतात. वेल्डचा भाग हा दक्षिण पूर्व इंग्लंडमधील घनदाट जंगले जो केंट आणि ससेक्स या परगण्यामध्ये वसलेला आहे. यासंबंधी पहिला निश्चित लिखित संदर्भ 16व्या शतकाच्या शेवटी आहे. असे मानले जाते की क्रिकेटचा खेळ हा केवळ लहान मुलांचा खेळ म्हणून अनेक पिढ्यांद्वारे टिकवला गेला. नंतर मोठ्या वयाच्या तरुणांनी 17व्या शतकाच्या सुरुवातीला क्रिकेट खेळायला सुरू केले असे म्हणतात. सुरुवातीला हा खेळ मेंढपाळांद्वारे खेळला जात असे. मोकळ्या मैदानात मेंढ्या राखायला गेल्यानंतर वेळ घालवण्यासाठी झाडाला किंवा एखादे लहान बाकडे यांना बॉलने नेम धरून मारले जायचे आणि त्यात सुधारणा होत हातातल्या काठीने किंवा फळीने तो बॉल अडवला जायचा किंवा टोलवला जायचा. सुरुवातीला खेळाची साधने मिळेल त्या वस्तूपासून तयार केलेली असायची. चेंडू म्हणून मेंढ्याच्या लोकरीचा गोळा केला जायचा किंवा त्याला कठीणपणा येण्यासाठी एखादा दगड किंवा ढेकूळ गोल करून मेंढ्याच्या लोकरीमध्ये गुंडाळून त्याला आकार दिला जायचा. बॅट म्हणून हातातील काठी किंवा एखादी फळी असायची. क्रिकेटच्या बॅटचा उगम. क्रिकेट हा खेळ मेंढपाळ जास्त खेळत असत, त्यामुळे क्रिकेटच्या बॅटचा आकार काठीसारखा होता. नंतर हा आकार बदलून हॉकी स्टिक सारखा झाला. त्या काळी अंडरआर्म बॉलिंग केली जात असे, त्यामुळे बॅटचा आकार हॉकी स्टिक सारखा होता असे मानतात. क्रिकेट नावाची उत्पत्ती. क्रिकेट नावाची उत्पत्ती विविध भाषांमधून झाली असे मानतात. डच, इंग्लिश, फ्रेंच या भाषांमधून हातातल्या स्टिकला म्हणजेच काठीला क्रिक असे म्हणले जात असे. त्यावरूनच क्रिकेट हा शब्द तयार झाला असे म्हणतात. क्रिकेटचा सर्वात प्रथम संदर्भ इसवी सन 1597 मध्ये इंग्लंडमधील एका कोर्ट केसमध्ये क्रिकेटचा उल्लेख आढळतो. सरे परगण्यातील गिल्डफोर्ड येथील एका जमिनीच्या मालकीच्या वादातील खटल्यात क्रिकेटचा उल्लेख आढळून येतो. 59 वर्षीय जॉन डेरिक यांनी असे सांगितले होते की 50 वर्षांपूर्वी ते त्यांच्या शाळेतील मित्रांसोबत त्या जागेवर क्रिकेटचा खेळ खेळत असत. त्यांच्या साक्षीवरून असे मान्य केले गेले की क्रिकेट सरे परगण्यात इसवी सन 1550च्या दरम्यान खेळला जात असे आणि हाच संदर्भ सगळीकडे वापरला जातो. क्रिकेट हा वयस्कांद्वारे खेळला जाण्याचा पहिला उल्लेख हा 1611 मधला आहे. ससेक्स परगण्यात 2 वयस्क व्यक्ती रविवारी प्रार्थनेसाठी चर्चमध्ये न जाता क्रिकेट खेळत असायचे. त्याच वर्षी एका डिक्शनरीमध्ये क्रिकेट हा मुलांचा खेळ आहे आणि नुकतीच झालेली खेळातील सुधारणा म्हणजे या खेळात वयस्क सहभागी होत आहेत असे म्हणले होते. 1640 मध्ये राजापुढे आलेल्या खटल्यात असे नोंदवले गेले की वेल्ड आणि अपलँड या संघात 30 वर्षांपूर्वी सामना खेळला गेला होता. इंग्लंडच्या ग्रामीण भागातील क्रिकेट हा खेळ 17व्या शतकाच्या मध्यात विकसित झाला. तसेच 17व्या शतकाच्या उत्तरार्धात पहिल्या इंग्लिश काउंटी टीम तयार झाल्या, ज्यामध्ये स्थानिक पातळीवरचे तज्ज्ञ सुरुवातीचे व्यावसायिक खेळाडू म्हणून काम करत होते. 1709 मध्ये पहिल्यांदाच नाव असलेल्या 2 काउंटी संघांचा सामना खेळला गेला. इंग्लंड बाहेर क्रिकेटचा प्रसार. 17व्या शतकात इंग्रज वसाहतींनी उत्तर अमेरिकेत क्रिकेटचा परिचय करून दिला. 18व्या शतकात हा खेळ जगाच्या इतर भागात जाऊन पोहोचला. वेस्ट इंडिजमध्ये वसाहतवाद्यांनी आणि भारतात ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रवाशांद्वारे या खेळाचा प्रसार केला गेला. 1788 मध्ये ऑस्ट्रेलियात इंग्रजांची वसाहत झाल्याबरोबर हा खेळ खेळला जाऊ लागला. तसेच न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेत 19व्या शतकाच्या सुरुवातीला हा खेळ खेळला जाऊ लागला. क्रिकेटचे नियम. क्रिकेटच्या नियमांचा एक संग्रह आहे जो जगभरातील क्रिकेटला नियंत्रित करतो. 1744 साली क्रिकेटचा सर्वात पहिला नियमांचा संग्रह लिहिला गेला. नंतर 1788 पासून क्रिकेटचा नियम संग्रह हा एका खाजगी संस्थेच्या मालकीचा असून तो त्यांच्यामार्फत नियंत्रित केला जातो. त्या संस्थेचे नाव आहे MCC अर्थात मेरीलेबोन क्रिकेट क्लब, जो लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडशी संलग्न आहे. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तसेच कमेंट करून पुढील व्हिडिओसाठी विषय नक्की सुचवा. धन्यवाद.